नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये आपण कडकनाथ कोंबडीविषयी जाणून घेणार आहोत. मध्य प्रदेशचं जीआय टॅग आहे. चालू घडामोडीमध्ये हे न्यूजला होतं. जॉग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे याला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे दोघी जे स्टेट होते हे याच्यासाठी याची जी नेटिव्हिटी आहे त्याच्याकरता चर्चेमध्ये होते. दोघांनी क्लेम केला होता जॉग्राफिकल इंडिकेशनसाठी. सो ही जी कोंबडी असते ही कम्प्लिटली काळी आहे आणि हा जो फार्म आहे आता आपण व्हिजिट करायला आलेलो एका फार्मवर. हे कडकनाथ कोंबड्यांचा फार्म आहे. आपल्याबरोबर आहेत श्री आत्माराम दांडे यांचा हा फार्म आहे आणि हे याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर माहिती देतील की शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत की पीक किंवा जे काही दुष्काळ येतो त्याच्यामधून बऱ्याचदा पिकाचं नुकसान होतं आणि त्याच्यामधून आपल्याला शेतकऱ्याला जे काही उत्पन्न भेटतं ते प्रॉपर मिळत नाही. त्याच्याकरता कडकनाथ हा एक ऑप्शन आहे की तुम्ही याचं म्हणजे बिझनेस करून एक चांगलं उत्पन्न शेतकऱ्यासाठी मिळू शकतं. सो ते आपल्याला थोडी माहिती देतील याच्याबद्दल. सो तुमचं स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये स्वागत. आम्हाला जरा कडकनाथ विषयी माहिती द्या बरं. कडकनाथ ही कोंबडी मांसासाठी सुद्धा इतर मांसापेक्षा चांगल्या पद्धतीची आहे आणि टेस्ट सुद्धा त्याला वेगळी आहे इतर मांसापेक्षा. हिचं रक्त आणि मांस हे काळच असतं. हिच्यापासून शारीरिक आजार सुद्धा काही पद्धतीनं दूर होतात. साधारणतः अस्थमा म्हणजे दमा असतो तो सुद्धा माणसाचा कमी होतो. रक्तदाब असतो तो सुद्धा कमी होतो. अशा पद्धतीनं हिची विक्री जी आहे इतर याच्यापेक्षा मार्केटिंग तिला चांगली आहे. त्याच्यामुळे हे शेतकरी वर्गांना कोणालाही जर पालन पोषण करायचं असलं तर हितकारक आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. हे जे कडकनाथ आहे कडकनाथ मध्ये प्रोटीनचं कंटेंट खूप जास्त असतं. कोलेस्ट्रॉल आणि फॅटचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यानंतर महिलांच्या स्वास्थ्यासाठी पण हे हितकारक म्हणून ओळखलं जातं. सो तुम्ही बघू शकता हा कडकनाथ कम्प्लिटली ब्लॅक आहे. याचं जे मांस असतं तेही कम्प्लिटली ब्लॅक असतं आणि रक्त जे असतं तेही ब्लॅक कलरचं असतं. जे अंडी असतात ती ब्राउनिश कलरची असतात ना. अंड्यांचा कलर कसा असतो? ब्राऊन असतो थोडा. हा, ब्राऊन कलरची अंडी असतात. तुम्ही सोशल मीडियावर बघता तर सोशल मीडियावर ते काळे काळे दाखवले जातात. एकदम बऱ्याचदा ते मॅन्युप्युलेट केलेलं असतं. इंटरनेटवर आपण बघतो की तिच्यामध्ये कडकनाथ कोंबडी जी असते ना तिच्याबरोबर जे अंड दाखवलं जातं ते ब्लॅक कलरचं असतं. तर हे आपल्याला अंड पण दाखवत आहेत कोंबडी बरोबर. हे कोंबडीचं अंड बघा कशा कलरचं आहे. म्हणजे इंटरनेटवरची जी काही माहिती असते ती बऱ्याचदा योग्य असेल असं नाहीये. सो हे आपण आता लाईव्हली बघतोय की तिच्यात काळ्या प्रकारचं तर अंड नाही. तुम्ही जवळून बघू शकता याचा कलर. सो हे सगळे अंडे असेच असतात का? हो, एक लाल कलर आहे याला थोडासा गुलाबी आणि याच्यामध्ये जो गर असतो ते इतर गावरान कोंबडीपेक्षा याच्यामध्ये जास्त बल्ब असतो. तो पिवळ्या रंगाचा बल्ब जास्त असतो. वजनाला सुद्धा फरक आहे अंड्यामध्ये. ओके, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे सर. स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस बरोबर जोडलेलं राहा. सो अशाच पद्धतीने आपण प्रात्यक्षिक सुद्धा बघत राहू वेगवेगळ्या गोष्टींचं. करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये आपण कडकनाथ बद्दल वाचलेलं आहे. हा आता मध्य प्रदेशचा टॅग आहे जीआय टॅग. जीआय टॅग बद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जीआय टॅग काय असतो. आणि रिसेंटली महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टींना जीआय टॅग मिळालेला आहे. एक कोल्हापूर आपला कोकणाचा हापूस आहे आणि एक सांगलीची हळद आहे. सो ह्या 2 महत्वाच्या गोष्टी मी लेक्चरमध्ये एकदा क्लिअर केलं होतं की सांगलीमधलं ते ठिकाण कुठलं की जिच्यामध्ये जमिनीच्या पेवांमध्ये हळद साठवण्याचं जगातलं एकमेव ठिकाण जे आहे त्याच्याबद्दल सांगा आणि त्याचा काय फायदा असतो तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल. स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिसला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.